पण एवढी धाय मोकलून का रडतीये मग ही? नाही म्हणजे आनंदाश्रू समजू शकते मी, पण ही अशी रडतीये जणू काही सासरच्या शिक्षेतूनच सुटून आलीये. भामे, काय बोलतेस तू हे? अहो बघा ना कशी रडतीये. कुणालाही वाटेल सासरी छळ करत असणार हिची सासू. ते असं नका बोलू. अहो बोलू नका कसं? हा, मुलीला विचारायला नको का? हे बघ सखू, सासरी दुखलं खुपलं जे काही असेल ना ते माहेरी सांगायचं बरं का. मला सांग, तुला त्रास होतोय का काही तिकडे? दूध आणि शेवयच दिसतायत. अशी खीर खायची सखूला सवय असेल ना, ती संपवेल एकटीनच सगळी. आजपासून सखूला शिळं अन्न द्यायचं. झालं, ही भामा चांगल्यातून वाईटच उकरून काढणार. अजून माहेर वाशीन घरात पण आली नाही तर झाल्या हिच्या चौकशा सुरू. हो पण बघा तरी ती केवढी रडतीये ते. अहो वहिनी, माझी सखू लहान आहे ना अजून, आणि आपल्या माणसांना पाहिल्यानंतर भरून तर येणारच ना. आणि आम्हाला सोडून कधी राहिली नाहीये ती. पहिल्यांदा माहेरी आली. आम्हालाच इतकं रडू येतं तर तिला तर येईलच ना. काय ग, हिची सासू म्हणजे तुझीच मावशी ना? तू सोयरीक जुळवून दिलीस ना? काय ग, सुनेचा छळ करणारी आहे तुझी मावशी? मुलगी माहेरी आली तर तिचं हसत मुखानं स्वागत करायचं, तर ही भामा नको तो विषय घेऊन बसली आहे. असं करू नये ग. तुझ्या पण लेकी सासरी जायच्या आहेत, भान ठेव जरा. हे बघा, आता वादविवाद नको. आपण सगळे हात जाऊया आता. चल सखू. तुम्ही काही म्हणा, पण मी हिच्या पाळतीवर राहणार. आणि कमी जास्त काही दिसलं की लगेच मावशीच्या कानावर घालणार. रमाई, माहेरी ती सखू इथल्याबद्दल सगळं बडबडली तर? म्हणजे गृहप्रवेशापासून ते अगदी आता मिरच्या कुटण्यापर्यंत भडाभडा सगळं बोलून बसली तर? अशी बरी बोलेल ती. चांगलं खडसावून सांगितलंय तिला. इकडचं तिकडे काहीही बोलायचं नाही. आणि आपली सत्यभामा आहेच की तिकडे. जात्याच खोचक आहे ती. सखूवर बारीक लक्ष ठेवून असे. आणि त्या उपरही सखूने अक्कल हुशारीने सगळं काही सांगितलंच. तर मग मी आहे आणि ती सखू आहे. सखूचं गाठोडं बांधून माळ्यावर टाकते की नाही बघच. जय जिगराबा! बाबाजी, बाबाजी! अरे बापरे, हा तर त्या नागोजी बाबाचा आवाज आहे. हा बाबा वाड्यावर आला की काय? हो, बाबाजी म्हणा. कोणी ऐकलं ना तर तुम्हालाच ऐकवतील. चला चला चला. बाबाजी, बाबाजी! उमा, सखूच्या आवडीचं बनवलं ना जेवण? हो तर काय विचारतोस? अगदी तुलाच फक्त तिची काळजी काय? सखू आमची कोणी नाही, नाही का? अहो हो,
आहे बरं, सखूच्या आवडीचीच भाजी आहे आणि तिला आवडतं ना तसं छान तिखट आंबट गोड असं मिरचीचं लोणचं केलंय आणि भाकरी सुद्धा आहे. अगं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय करू काय नाही, मला असं होतंय सगळं. 4 दिवस सखूचं कोड कौतुक व्हायला हवं ना. सखूच्या आवडीचं जेवण बनवा, तिला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ बनवा. हो रे बाळा हो, पण आधी तुझ्या लाडक्या कन्येला बोलव. म्हणावं पान मांडलंय. सखू अगं हे काय? अगं लग्न झालंय तुझं आता. असा बालिशपणा करून कसं चालेल बरं? सखू अगं, तुझ्या सासूला हे कळालं तर ओरडतील ना त्या. लग्न झाल्यावर नुसतं लुगडंच नेसायचं असतं. बदलते आधी कपडे. माई बघ ना ग. अहो हो, थांबा जरा. मीच सखूला हो म्हटलंय, तुम्ही तिला ओरडू नका. अगं उमा, पण कोणी बघितलं तर? अहो कोण बघणार आहे? कोण कशाला, ती बसलीच आहे ना भामा. हा, चोंबडेपणा करेल ती. सखूच्या सासरी जाऊन सांगेल. काही होत नाही. अहो तिला अवघडल्यासारखं होतं हो लुगड्यात, आणि 4 दिवस तरी जरा मोकळं फिरू देत ना. माहेर त्यासाठीच असतं. चला बसा जेवायला. बरं बरं असू दे. सखू, तू आणि आप्पा दोघं बसा आमच्या आधी, आम्ही मग नंतर बसू. पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसलीस तर तुला बरोबर वटणीवर आणते मी. नाही नाही, आधी पुरुष मग बायका. सासरची रीतच तशी. हो बरोबरच आहे ते. पण तू आता माहेरी आली आहेस, सासूरवाशीण नाही आहेस. लाडकी माहेरवाशीण आहेस. तू नाही का नेहमीच आमच्या आधी आप्पांच्या बरोबर जेवायला बसायची, तशीच बस. चल आम्ही नंतर बसू. बघ उमाईनं काय छान रांगोळी काढली आहे. आपण असं करूया, आपण सगळे एकत्रच अंगत पंगत करूया. चालेल, चला चला पानं वाढायला घ्या, एकत्र बसूया. हा सखू, चला या सोबतच पानं वाढूया. चला या 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 या. आज पतुरलाही सेवा केली बघ मनोरमे तू माझी. नव्या पिढीला कधी संधी देणार तू? आमचं पाय धुवून आमची पूजा करायचं मान आम्ही दिलाय आज तुमच्या सुनबाईला, सखूला. बोलव तिला. अगं बोलव सखूला. अरे सखूला बोलवा म्हणलं मी. हा, कुठे आहे सखू? मला माहिती आहे तुम्हा दोघींना पण सखूला घास भरवायचं. सखू, तुझी आवडती भाजी.
सगळ्यांनी कान देऊन नीट ऐका. आजपासून सखूला शिळं अन्न द्यायचं. या सखो, ओ सुनबाई बाहेर या. अर्धाकुट झाले का काय तुम्ही सगळे? बाहेर झालेत का काय सगळे तुम्ही? हा या म्हणून मी. बाबाजी या दिगंबरराव, कुठे आहे तुमची अर्धांगिनी? कधीपासून बोलवतोय तिला? बोलव, बाहेर बोलवा. पण कसं बोलवणार? घरातच नाही तर कुठून बोलवणार? बाबाजी 7 समुद्रापलीकडचं दिसतंय या नागोजीला. मग 7 पडदा वाडा, नाही तर 7 दार लावा. या समुद्रात बुडाशी लपून राहिलेला संबंध बी दिसतो, तो आमच्या तावडीत गावतो. समजलं काय? मग तुम्ही कोणा? चिरकुट, दर्या में खसखस, बाबाजी विश्वासघात. नागोजीशी विश्वासघात म्हणजे साक्षात जिंगरोबाशी दगा, जिंगरोबाशी धोका केलाय तुम्ही. तुला काय वाटलं? काय बी करशील? तुझ्या सुनाला माहेरी पाठवशील तर आम्हाला कळणार नाही वय? आम्हाला समद दिसत असत. या घरात काय चालतं? पळण पळची खबर असते आम्हाला. एक शब्द आणि एक शब्द ऐकू येत असतो मला. खोटं वाटतंय वय समजांना? योगाजा मी माझं काय आता? काल जुगारात जिंकला खरे नागाजा भाऊ. हो हो हो. भूत प्रेत येतात समजे कनवटीला बांधलेले असतात माझ्या. सदैव ती शक्ती जागृत असते माझ्यात. जय जिंगरोबा. पायाशी बसेल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर नाचल त्याच्यासाठी नागोजी बनायला आपत्ती, गणगोर आपत्ती. आणि तू मनोरमे, तुला हौस आली वय आपत्ती ओढवून घ्यायची? नाही बाबाजी, बाबाजी असे तुम्ही रागू नका बाबाजी. अन्न सखूला माहेरी पाठवलंच कसं तू? परस्पर आमचा विचार न घेता तू निर्णय घेतलाच कसा? परवानगी दिलीच कशी तिला माहेरी जायची? बोल. आमची आज्ञा मोडण्याची हिंमत केलीच कशी तू मनोरमे? मला क्षमा करा बाबाजी. एक शब्द बोलू नकोस, नाही तर जीभ गळून पडल बघ तुझी. माहित नाही वय तुला? या सखूच्या माहेरी काय काय चालतं? इटुरायचं नाव घेतलं जातं सारखं तिथं. त्यांचं ते राऊळ, तिथं नामस्मरण चालतं. तिनं जर माझ्याविषयी तिथं काही सांगितलं तिच्या घरच्यांना, आणि त्या घरच्यांनी तिला इकडं नाही पाठवलं तर मग मी तसं होऊच देणार नाही बाबाजी. मी आहे. अरे मी काय चालवलंय? मी ऐकून तो माझा हात आहे तुझ्या डोक्यावर म्हणून श्वास घेतीये. हात काढून घेतला ना यो मला असा धडकन कोसळल. कळत नाही बाय तुला? कळत नाही? कळत नाही? कळतंय ना? मग माझ्या परवानगी शिवाय तुझ्या सुनाला माहेरी का धाडलंस तू? का धाडलास? बाबाजी मला क्षमा करा बाबाजी. चुकले बाबाजी. क्षमा करा बाबाजी. मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे बाबाजी. मग ताबडतोब आत्ताच्या आत्ता सखूला इकडं घरी बोलवून घ्यायचं. आजच गेलेत, मग ते आजच्याच कसं बोलवायचं भाऊजी? हा हो हो बाबाजी. मी मुनीजींना पाठवते ना बाबाजी.
काय अक्कल पाजळतेस हे मनोरमे? क्या फडतूस मुनीमला भीक घालेल वय सखू? हा? पण मग बाबाजी दिगोला पाठव. ए दिगो, सखूला चहा ताबडतोब घेऊन यायचं. हा? आणि ती जरा चहा इथं नाही आली तर मग? नाही नाही बाबाजी, मी जातो आणि घेऊन येतो तिला. आजच्याच घेऊन यायचं. आणि स्वतःहून ती यायला तयार नाही झाली तर असा खोटीला धरायचं त्याला आणि खेचत इथं आणायचं. सखूच्या इटोरायाच्या बाबतीचा माज उतरवायचा बाकी आहे अजून. जय जिंगरोबा. उमाई दे, मी तुझी मदत करते. अगं थांब जरा. अगं माहेर भाषण आहेस तू, बस बघू आधी शांत. सासरी कामं करावीच लागतात. माहेरी आलं की छान विश्रांती घ्यायची. अगदी बरोबर. माहेरी काम नाही, कौतुक करून घ्यायचं. हे सगळं आम्ही करतो, तू बस निवांत. अगो बाई, भामे, बाई 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 बाई, अगं सखू काय ग हे? अगं आता लग्न झालं ना तुझं, मग परकर पोलक्यात कशी तू? वहिनी, अहो तिला लुगड्यात अवघडल्यासारखं होतं आणि सासरी तर नेसावंच लागेल ना. आता माहेरी आल्यावर परकर पोलकं घातलं तर काय बिघडलं? हो, तिची सासू कोण आहे माहितीये ना? रमा मावशीला समजलं म्हणजे? समजलं म्हणजे कोण सांगणार? तूच सांगशील. तूच बोललीस तर बोलशील. तुला सवय आहे ना इकडचं तिकडं करायची. खोडच आहे तुझी ती. अगं जरा समजून घे. आल्यासारखी तिची चौकशी कर, विचारपूस कर, तिचं कौतुक कर. नुसती उगाच खुसपट काढू नकोस. अगं उलट तूच म्हणायला पाहिजेस, असू दे सखू, माहेरी चालतं. ओ सखूच्या आजी, कधीतरी प्रेमाने बोला. हा, अहो विचारपूसच करायला आले होते, पण हिचा हा अवतार बघून दचकलेच मुळी मी. पण आई, सखू छान दिसतीये ना. हिरव्या चुड्या छानच वाटतायत. पण आई, दादा आजोबांनी कितीतरी दागिने दिले होते सखूला, ते दिसत नाहीयेत अंगावर. हो ना सखू, अगं तुझे दागिने कुठे आहेत? चल ते दागिने काढून दे सगळे. घरातल्या सगळ्यांचे दागिने माझ्या जवळच असतात. अहो वहिनी, माहेरी येताना कशाला हवेत दागिने? समारंभाला, उत्सवाला, नाही तर लग्नाला जाताना घालावेत की. बर सखू, मला एक सांग, सासरी सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे सासूबाई कशा आहेत, नीट वागवतात ना? नाही म्हणजे बोलायला कडक वाटली तरी प्रेमळ आहे हा माझी रमा मावशी. माझ्या घरात तुझ्या या विठ्याला जागा नाही. आणि खाण्यापिण्याचे तर असे लाड करते ना माझी रमा मावशी, काही विचारू नका. म्हणजे रोजचा स्वयंपाक सुद्धा अगदी साजूक तुपातला, मग रोज गोडा धोडाचं, अगदी श्रीमंती चैन आहे सगळी. काय ग सखू, माहेरचं जेवण आज काही गोड लागलं नसणार तुला? आजपासून सखूला शिळं अन्न द्यायचं. ज्या दिवशी शिळं अन्न उरलेलं नसेल ना, त्या दिवशी सखूचा कडकडीत उपवास असेल. असत ना, असत. सासरे रोज गोडा तोडाचं असत. पण मामी, माझ्या उमाईच्या हातचं साधं जेवण माझ्यासाठी अमृत आहे. सासरचं सांग. सासूबाई माझ्या खाण्यापिण्याची खूप लाड करतात. काकू सासू
त्या पण खूप छान स्वयंपाक करतात. काकू सासू हसते कशाला? त्यांनी प्रेमाने म्हणायला सांगितलं असेल. काकू अगं पुतणी नाहीयेस तू माझी, सून आहे सून. काकू म्हणते. आणि सखू खूप मोठा वाडा आहे ना तुमचा? अगं हो तर मोठा प्रशस्त वाडा आहे. मग सखू तुला सुद्धा वेगळी स्वतंत्र खोली असेल ना? हा का चूल घरातच झोपतेस? हो हो आहे ना, आहे माझ्यासाठी वेगळी खास खोली. अगं सखू अगं बाई आता हिला रडायला काय झालं? रडणार नाही तर काय? तू असा जाब विचारल्यावर ती काय करेल? किती प्रश्न विचारतेस ग भामे? हो आता विचारायला नको का? हा अशी आडून आडून माहिती नको घ्यायला. मग माझी मावशी असली तरी तिचं सासर येते, आपली मुलगी सुखात आहे ना, तिला तिथे काही त्रास नाहीये ना, हे विचारून नको का घ्यायला? अहो हो थांबा थांबा जरा, मी बघते, तुम्ही वाद घालू नका बरं. मी आहे ना वंस, मी आहे, मी बघते. हा मामी नेमकी नको नको ते प्रश्न का विचारतीये? नाही आजीला कळलं तर नसेल ना मी खोटं बोलतेय ते? विठुराया त्यांना कळू देऊ नको, नाहीतर वाईट वाटेल.